नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 जून 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 18वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच कोठे सुरू झालेला होता? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कितवी आवृत्ती होती? 18वी. कशाची? आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची. कोठे झाले उद्घाटन? तर मुंबईमध्ये. आणि यावर्षी फॉर द फर्स्ट टाइम मुंबई सकट अन्य काही शहरांमध्ये सुद्धा याचं आयोजन करण्यात आलं आहे. टोटल 5 शहरांमध्ये, त्याच्यामध्ये मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली या शहरांचा समावेश आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? वन मित्र जी काही स्कीम आहे, योजना आहे, कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हरियाणा राज्याच्या अंतर्गत वन मित्र योजना नावाची योजना सुरू केलेली आहे. उद्देश काय आहे ते लिहून घ्या. वनीकरणाच्या प्रयत्नांमध्ये सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी डिझाईन केलेले विशेषतः राज्यभरातील वनतर किंवा जे काही वन्य क्षेत्र आहे त्यांना या ठिकाणी लक्ष केंद्रित करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. दुसरा पॉईंट, या योजनेमुळे प्रत्येक वनमित्राला 1000 रोपे या ठिकाणी लावता येणार आहे. तिसरा पॉईंट, हरियाणा सरकार वनमित्र योजनेअंतर्गत लवकरच वनमित्रांची भरती देखील करणार आहे आणि या वनमित्रांना रोपांची काळजी घेण्यासाठी त्यांना या ठिकाणी मानधन सुद्धा देण्यात येणार आहे सरकारच्या माध्यमातून. तर पर्याय क्रमांक डी, हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सुरुवातीलाच आपण हरियाणाबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 ला झाली. मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी, राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहे चंदीगड. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, काळेसर आणि सुलानपूर, आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत, कौशल्या, अनागपूर आणि ओट्टू बॅरेज. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, 2 स्टार मार्क करून ठेवा. महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नवल बजाज असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? नवल बजाज असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी महाराष्ट्राच्या ATS चीफ म्हणून किंवा महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे चीफ प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण काय करूया? नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया. जसं की नौदलाचे प्रमुख बनलेले आहेत दिनेश कुमार त्रिपाठी, नौदलाचे उपप्रमुख बनले आहेत कृष्णा स्वामीनाथन, नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये कमांडंट बनले आहेत गुरचरण सिंग, दीनदयाल बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष बनले आहेत सुशील कुमार, लोकपालचे सचिव बनले आहेत प्रदीप कुमार त्रिपाठी, पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले आहेत अजित डोवल, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक बनले आहेत राजीव कुमार शर्मा, कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष बनलेत राकेश रंजन, आणि महाराष्ट्रामध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख बनले आहेत नवल बजाज. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, 2024 साठी व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुब्बिया नल्लामुथू असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सुब्बिया नल्लामुथू असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने 2024च्या सन्मानित करण्यात आलेला आहे. सोबत या ठिकाणी 2 पॉईंट लिहून घ्या. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची 18वी आवृत्तीचं या ठिकाणी मुंबईमध्ये उद्घाटन झालं. 5 शहरांमध्ये हे होणार आहे, मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली या ठिकाणी. आणि याच्याच मध्ये या ठिकाणी 2024 साठी व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे सुब्बिया नल्लामुथू यांना. ठीक आहे, लगेच आपण काय करूया मग लगेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींच्या योगदानासाठी त्यांना देण्यात आलेले जे काही पुरस्कार आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. संगीता कलानिधी पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलं TM कृष्णा यांना. वर्ल्ड बिलियर्ड्स म्युझियमचा हॉल ऑफ फेम पंकज अडवाणी. महाराष्ट्र गौरव पुरस्कार डॉक्टर उमा रेळे. देवी शंकर अवस्थी सन्मान 2023 निशांत.
पहिला जागतिक असमानता संशोधन पुरस्कार बीना अग्रवाल व जेम्स बॉयस यांना, आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024 मीना चिरंदा यांना, मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार 2023 अशोक कुमार, अमेरिकन राष्ट्रपती पुरस्कार 2024 लोकेश मुनी, लता मंगेशकर पुरस्कार 2024 अमिताभ बच्चन, 2024चा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार मोहम्मद सालेम आणि KISS मानवतावादी पुरस्कार रतन टाटाजी. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 4 अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. 100% हा प्रश्न विचारला जाणार. इंटरनॅशनल योगा डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आजच्याच दिवशी 21 जूनला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आपण साजरा करतो. जर तुम्हाला असं विचारलं 2024 ची थीम काय आहे तर लिहून घ्या योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी. अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी. ठीक आहे, याच्याबद्दल 2-3 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. हा जो काही आपण आंतरराष्ट्रीय योगा डे साजरा करतो याच्या मागचा उद्देश काय तर लिहून घ्या योगाच्या अनेक वेगवेगळ्या फायद्यांबद्दल जगभरामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आपण साजरा करतो. दुसरा पॉइंट, सप्टेंबर 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला ज्याला आपण UNGA म्हणतो याच्यामध्ये संबोधित केलेलं होतं. त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी या ठिकाणी वार्षिक आंतरराष्ट्रीय योग दिवस स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडलेला होता. आणि शेवटचा पॉइंट, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रशासित प्रदेशाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावरती आहेत आणि श्रीनगरमध्ये 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे नेतृत्व सुद्धा ते या ठिकाणी आजच्या दिवशी करणार आहेत. मग 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. 2014 मध्ये या ठिकाणी आपण पहिला दिवस साजरा केला आणि यावर्षी 2024 मध्ये आपण 10वा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करीत आहोत. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस, 2 जूनला 2 दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जूनला 3 दिवस असतात जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस, 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस, 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 5. ऑगस्ट 2024 मध्ये कोणता देश पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव तरंग शक्ती आयोजित करणार आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत ऑगस्ट 2024 मध्ये पहिल्यांदा या ठिकाणी फर्स्ट एडिशन आहे त्याच्यामुळे हा प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव ज्याचं नाव आहे तरंग शक्ती आयोजित करणार आहे आणि या सरावासाठी वेगवेगळ्या देशांकडून तुकड्या पाठवण्यात येणार आहेत जसं की ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, जपान, स्पेन, UAE, युनायटेड किंगडम आणि अमेरिका या वेगवेगळ्या देशांचा या ठिकाणी याच्यामध्ये समावेश असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 6. बिनसार नावाचे एक वन्यजीव अभयारण्य आहे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तुम्ही म्हणताल की सर मग या ठिकाणी हे जे काही बिनसार वन्यजीव अभयारण्य आहे ते ऑलरेडी त्या ठिकाणी आहे, मग याच्यामध्ये करंट अफेअर्स या ठिकाणी काय न्यूज आहे तर लिहून घ्या 2 पॉइंट आहेत. भारतीय वायुसेनेने या अभयारण्यामध्ये जे काही जंगलामध्ये आग लागली होती ती आग नियंत्रणात आणण्यासाठी M117 नावाचं हेलिकॉप्टर या ठिकाणी तैनात केलेलं होतं. हे भारताच्या उत्तराखंड राज्यामध्ये स्थित एक संरक्षित क्षेत्र आहे बिनसार वन्यजीव अभयारण्य. त्याच्यामध्ये आग लागलेली होती आणि इंडियन एअरफोर्सने त्याच्यामध्ये या ठिकाणी M117 हेलिकॉप्टर तैनात केलं होतं जंगलातील आग नियंत्रणात करण्यासाठी. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक सी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उत्तराखंड बद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या या राज्याची स्थापना 9 नोव्हेंबर 2000 साली झाली. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी, राज्यपाल आहेत गुरमीत सिंह आणि राजधानी आहे देहराडून. 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत जिम कॉर्बेट, राजाजी, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स,
नंदादेवी आणि गंगोत्री. आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत टेहरी आणि कोटेश्वर. या ठिकाणी 5 महत्त्वाचे अजून एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. पहिले वन उपचार केंद्र, पहिले जैवविविधता उद्यान, पहिले लायकन पार्क, पहिला इंटरनेट एक्सचेंज आणि पहिली नक्षत्र सभा. या सर्व गोष्टी फॉर द फर्स्ट टाइम उत्तराखंड राज्यामध्ये या ठिकाणी झालेल्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. भारतीय न्याय संहिता, भारतीय सुरक्षा संहिता आणि भारतीय सक्षम अधिनियम हे नवीन फौजदारी कायदे केव्हापासून लागू होणार आहेत? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 जुलै 2024 पासून IPC, CRPC आणि भारतीय पुरावा कायदा बदलला जात आहे. त्याच्या अंतर्गत भारतीय न्याय संहिता, सुरक्षा संहिता आणि सक्षम अधिनियम हे नवीन फौजदारी कायदे या ठिकाणी लागू होणार आहेत फ्रॉम द 1 जुलै 2024 पासून. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. कर्मचाऱ्यांना 1 कोटी रुपयांची विमा भरपाई देणारे टिंबटिंब हे पहिले राज्य ठरलेले आहे. खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे. पर्याय क्रमांक ए, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर कर्नाटक राज्य या ठिकाणी कर्मचाऱ्यांना 1 कोटी रुपयांची विमा भरपाई देणारे हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. कर्नाटक बद्दल सांगायचं म्हटलं तर या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्र्यांचं नाव आहे सिद्धरामय्या, राज्यपालांचं नाव आहे थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलोर. या ठिकाणी 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर, कुद्रेमुख, अंची आणि बॅनरगट्टा. आणि 5 महत्त्वाचे धरण आहेत तुंगभद्रा, कदरा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. पीटर पेलेग्रिनी यांनी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, स्लोवाकिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. काय नाव आहे? स्लोवाकिया हे एक देश आहे. त्या देशाचे नवीन प्रेसिडेंट, राष्ट्राध्यक्ष म्हणून या ठिकाणी पीटर पेलेग्रिनी यांनी या ठिकाणी ओथ घेतलेली आहे, शपथ घेतलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. कोणता देश स्वतःचे डीप सी मिशन असणारा 6वा देश या ठिकाणी ठरणार आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे परत एकदा पर्याय क्रमांक सी, भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आपल्या महत्वाकांक्षी डीप सी मिशनच्या शुभारंभासह राष्ट्रांच्या उच्चभ्रू गटामध्ये सामील होण्यासाठी आपला भारत देश या ठिकाणी सज्ज झालेला आहे. मत्स्य 6000 याला अंडरलाईन करून ठेवा. पहा, मत्स्य 6000 हे 3 व्यक्तींचे सबमर्सिबल आहे जे समुद्राखाली 6000 मीटर पर्यंत जाऊ शकतं. 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिली गोष्ट, 6वा देश कोणता ठरणार आहे? कशासाठी? डीप सी मिशन करण्यासाठी. तर भारत कशा थ्रू? तर मत्स्य 6000 या सबमर्सिबल थ्रू किती मीटर पर्यंत जाऊ शकतं समुद्रात? तर 6000 मीटर पर्यंत. एका सबमर्सिबल मध्ये किती व्यक्तींची बसण्याची कॅपॅसिटी आहे? तर 3 व्यक्तींची. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. कोणत्या राज्यामधील जातीय समस्या सोडवण्यासाठी गृहमंत्री केंद्रीय अमित शहा मेइटी आणि कुकींशी बोलणी सुरू करणार आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 3-4 पॉईंट्स आहेत, महत्त्वाचे आहेत, विचारले जाऊ शकतात, लिहून घ्या. मणिपूरमधील वांशिक विभाजन लवकरात लवकर दूर करण्यासाठी ही बोलणी होणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरमध्ये शांतता पुनर्संचयित करण्यासाठी केंद्रीय सैन्याच्या धोरणात्मक तैनातीचे आवाहन केलेलं आहे. मणिपूरमध्ये 3 मे 2023 रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये आदिवासी एकता मोर्चानंतर वांशिक हिंसाचार झालेला होता. मणिपूरच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 53% मेइटीस आहेत. तुम्ही म्हणताल हे मेइटीस किंवा मेतेई लोक कोण आहेत? तर ज्यांना मणिपुरी लोक असेही म्हटलं जातं. हा मणिपूर राज्यातील एक प्रमुख वांशिक गट आहे. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. क्यूएस सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शहरे 2025 मध्ये टिंबटिंबला भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शहर म्हणून रेटिंग देण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक ए, दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? सर्व गोष्टी लक्षात आल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, हा कसा वाटतो नक्कीच फीडबॅक देत चला. याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर नक्कीच फीडबॅक देत चला, सजेशन देत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे? प्रश्न, कोणत्या नदीवरती असलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरती भारतीय रेल्वेने पहिली चाचणी पूर्ण केलेली आहे यशस्वीपणे? महानदी, चिनाब,
गंगा की नर्मदा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, तपासणं या ठिकाणी सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.